सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट पैशांची बॅग घेऊन बेडरूममध्ये बसल्याचा दावा केला जातोय। इन्कम टॅक्सच्या नोटिशीनंतर हा व्हिडिओ माझ्याकडे आल्याचा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। सध्या संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे। दरम्यान व्हिडिओमध्ये दिसत असलेली बॅग पैशांनी भरलेली नाही, तिच्यात कपडे आहेत असा दावा शिरसाट यांनी केलेला आहे। व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। अरे बापरे, या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका। हे ज्या या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही। मुख्यमंत्र्यांची मला हतबलता दिसते, दयनीय अवस्था दिसते। तुम्ही ह्याला सरळ करीन, त्याला सरळ करीन, हे खपवून घेणार नाही, ते खपवून घेणार नाही वगैरे वगैरे म्हणता। मग हे जे आमदार आहेत, हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा दंगा मारहाण हे खपवून घेत आहे। आचारसंहिता नक्की कोणासाठी आहे? किंवा इंडियन पिनल कोड हे आमदार खासदार मंत्र्यांसाठी नाही का? आम्ही गेले 2-2.5 वर्ष, नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल। पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता, ती ऍडव्हर्टाइजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची। एका बॅगेमध्ये कपडे आहेत ते माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहित नाही, पण ती बॅग त्यांच्या रूममध्येच आहे ना। मग त्यांच्या रूममध्ये असलेल्या बॅगेमध्ये सरळ सरळ पैसे दिसत आहेत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते पैशाची बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला, कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावी। ही माझी बॅग नाही, हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत, ते माझ्या लक्षात आलेले आहेत। त्यामुळं मी ह्या पैशाचं दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।